बघत आपलं टार्गेट काल सांगितल्याप्रमाणे 24,120च्या आसपास आहे. जर पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन इथं बनत असेल या लेवलला 24,000च्या आसपास, तर वी कॅन टेक अ बेट ऑन इट. चला, इथे एक एंट्री केलेली आहे आपण. 9:25 झालेत. यार, 419 रुपयाला एक्झिट झाली. मी 500ला एक्झिट करणार होतो, पण चुकून प्रेस झालं. असो, पहिला ट्रेड संपला आपला. नेक्स्ट बघूयात थोड्या वेळाने. या टार्गेटसाठी ट्रेड घेतला होता, पण चुकून इथं आपण एक्झिट केला. तोच ट्रेड आता एवढ्यावरती चालला आहे. मग आपली इथं चुकी काय होते की आपण विनिंग ट्रेड होल्ड करत नाही, जे की आपण करायला पाहिजे. चला, इथे 2 क्वांटिटी आपण बाय केल्यात. शो का करत नाही भाई. ओके, अरे असं का दाखवते यार. नेटवर्क प्रॉब्लेम आहे काहीतरी. यार, एक मिनट. मोबाईल मी इथं काय करतो आता, 50% क्वांटिटी बुक करतो. चला, आपण पोझिशन बंद केलेली आहे 3,526 प्रॉफिटमध्ये. आजचा दिवस क्लोज करूयात. चांगला ट्रेड झाला. परत एकदा लॉजिक समजावून सांगतो की का ट्रेड घेतलेला. सिम्पली जास्त काय हे केलं नाही, ॲनालिसिस केलं नाही. हा जो इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनलेला, त्याची नेकलाईन ब्रेक केल्यानंतर एक्सेप्टेड टार्गेट एवढं होतं, तर आपण आपला रिस्क रिवॉर्ड मॅनेज करून ट्रेडमधून बाहेर पडलो. ॲक्च्युअल टार्गेट याचं इथंपर्यंत आहे, पण जास्त ग्रीड आपल्या सेटअपनुसार आता सूट होत नाही आपल्याला. त्यामुळं डे क्लोज करूयात डिसेंट प्रॉफिटमध्ये. भेटूयात उद्या. तोपर्यंत बाय बाय. एक जर्नी असणार आहे आपली, सो तुम्ही पण यात सहभागी व्हा आणि थोड्या दिवसांनी बघूयात आपण काय होतं आहे. अकाउंट ग्रो होतं आहे, कसं होतं आहे, खरंच पैसे बनत आहेत का डिसिप्लिनमध्ये राहून, इमोशन्स कंट्रोल करून. सगळं तुम्हाला यात बघायला मिळेल, शिकायला मिळेल, एक्सपिरियन्स मिळेल. रिअल मनीने ट्रेड केलं जातं, त्यामुळं इमोशन्स कशा कंट्रोल होतात हे पण बघायला मिळेल. त्यामुळं फॉलो करून सबस्क्राईब केलं तरी चालेल.
बाय बाय.